नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदिवडे SG अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विविध स्पर्धा परीक्षांचा आपण अभ्यास करतो. यामध्ये STI असेल, PSI, राज्यसेवा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, वन विभाग परीक्षा, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक अशा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आपण अभ्यास करतो. तर या सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला बाकीचे सर्व विषय महत्त्वाचे आहेत. तर त्यामध्ये आपल्याला महाराष्ट्राची जी नदी प्रणाली आहे ते सुद्धा आपल्याला पाहायचे आहे. आता मला सांगा, महाराष्ट्राची नदी प्रणाली. आता महाराष्ट्राच्या नदी प्रणालीमध्ये पहिल्यांदा आता महाराष्ट्राच्या नदी प्रणालीमध्ये एकूण आता आपल्याला पाहायचं आहे राज्य नदी प्रणाली. आता राज्य नदी प्रणालीमध्ये लक्षात घ्या, नंबर 1 आहे राज्य नदी प्रणालीचे एकूण आहेत 2 भाग. एक आहे कोकणातील नद्या आणि दुसरा आहे पठारावरील नद्या. आता मला सांगा, कोकणातील नद्यामध्ये कोण आहे? पश्चिम वाहिनी नदी आहे. आता पश्चिम वाहिनी नदीमध्ये कोण आहे लक्षात घ्या, अरबी समुद्रास मिळतात. आता पश्चिम वाहिनी नदी अरबी समुद्रास मिळतात. मग यामध्ये कोणत्या नद्यांचा समावेश आहे? एक आहे दमनगंगा, दुसरा आहे सूर्या, नंबर 3 आहे वैतरणा, चौथा आहे तानसा, उल्हास, सावित्री, वशिष्ठी, काळ, कुंडलिका, तेरेखोल आणि शास्त्री. अशा प्रकारच्या ज्या नद्या आहेत ह्या सगळ्या नद्या पश्चिम वाहिनी नद्या असून ते अरबी समुद्रास मिळतात. आता त्यानंतर कोकणातील नद्या झाल्यानंतर आपल्याला पाहायचं आहे पठारावरील नद्या. आता पठारावरील नद्यामध्ये लक्षात घ्या, पठारावरील नद्याचे एकूण किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. एक आहे पूर्व वाहिनी नदी, नंबर 2 आहे पश्चिम वाहिनी नदी आणि नंबर 3 आहे दक्षिण वाहिनी नदी. आता मला सांगा, पूर्व वाहिनी जे नद्या आहेत त्या पूर्व वाहिनी नद्यामध्ये गोदावरी, भीमा आणि कृष्णा या 3 नद्या आहेत आणि या 3 नद्या बंगालच्या उपसागरास जाऊन मिळतात. आता हे जे पूर्व वाहिन्या नद्या आहेत ते कोणत्या तर बंगालच्या उपसागरास जाऊन मिळतात. त्यानंतर आता जे दक्षिण वाहिनी नद्या आहेत, आता दक्षिण वाहिनी नद्यामध्ये कोण आहे? वर्धा आणि वैनगंगा. आता वर्धा आणि वैनगंगा हे जे नद्या आहेत ते गोदावरी नदीस मिळतात. आता त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे पश्चिम वाहिनी नदी. आता पश्चिम वाहिनी नदीमध्ये जे आहे नर्मदा आणि तापी. आता नर्मदा आणि तापी ह्या जे 2 नद्या आहेत ते जाऊन मिळतात अरबी समुद्रास. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय शिकलो? राज्य नदी प्रणाली. राज्य नदी प्रणालीचे एकूण किती प्रकार आहेत? कोकणातील नद्या आणि पठारावरील नद्या. मग कोकणातील नद्यामध्ये कोण मोडतो? पश्चिम वाहिनी. आणि पठारावरील नद्याचे एकूण किती प्रकार आहेत? 3 प्रकार, पूर्व वाहिनी नदी, दक्षिण वाहिनी नदी आणि पश्चिम वाहिनी नदी. मग अशा प्रकारे आपण महाराष्ट्राची नदी प्रणाली आपण पाहिलो आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर असेच आपल्याला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण SG अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा.